असा मोकळा मोकळा शेवयांचा उपमा बनवू आणि चवीने खाऊ। तर मंडळी, तुम्ही बनवता का असा भरपूर भाज्या घालून शेवयांचा उपमा? नाश्त्याला अतिशय उत्तम असा प्रकार आहे। त्यामुळे बऱ्यापैकी भाज्यासुद्धा आपल्या पोटामध्ये जातात आणि भरपेट असा नाश्ता होतो। त्यासाठी मी इथे साहित्य घेतलं आहे। तर शेवया मस्ट आहेत आणि हे बाकीचं साहित्य ज्याच्या मदतीने आपण उपमा बनवणार। तव्यावर तेल म्हणजे तवा तापत ठेवला, तेल टाकायचं असेल तर तेल टाकायचं। मी इथं तूप घेतलं आहे। शेवयांचा थोडासा चुरा करून घेतला आणि छान व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचं। थोड्याशा इकडे तिकडे उडतात तर त्याची काळजी घ्यायची। लालसर अशा शेवया झाल्या की उपमा खूप छान फुलून येतो। आता त्या काढून ठेवल्या, पॅन स्वच्छ केला आणि त्यामध्ये तेल टाकलं, तेल तापवून घेतलं। आता आपण करतोय उपमा, त्यासाठी थोडीशी चण्याची डाळ आणि थोडीशी उडदाची डाळ फोडणीला टाकली। मग मोहरी, जिरंसुद्धा टाकायचं, पण इथे जिरं नव्हतं माझ्याकडे म्हणून नाही टाकलं। शेंगदाणे कच्चेच आहेत, ते छान खरपूस भाजून घ्यायचे म्हणजे मस्त कुरकुरीत लागतात। थोडेसे काजू, ते सुद्धा दाताखाली छान क्रंची लागतात। मग आपल्या आवडीनुसार मिरची आणि कांदा सगळं अगदी व्यवस्थित परतून घ्यायचं। छान परतून झाल्यानंतर भाज्या, आता इथे मी बारीक चिरलेल्या भाज्या घेतल्या आहेत। वाटाणे आणि कॉर्न जे आहेत ते काय मी उकडून घेतलेले नाही आहेत, कच्चेच आहेत। आणि गाजरसुद्धा, कारण की इथं आपल्याला पाण्यामध्ये छान भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत, त्यामुळे अगोदर छान परतून घ्यायच्या आणि मग हे असं पाणी ओतायचं। पाण्याचा थोडासा अंदाज ठेवायचा की आपण किती शेव घेतलेली आहे त्यानुसार। त्यामुळे भरपूर पाणी झालं तर थोडीशी गिजगिजीच होते, त्यामुळे थोडासा अंदाजाने आपल्याला पाणी टाकायचं आहे। आणि आपल्याला असं जर वाटलं की सुका सुका झालं आहे तर थोडं आपण नंतर गरम पाणी टाकू शकतो। आता मी यामध्येच चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद टाकून घेतली आहे आणि लिंबू पिळून घेतलं आहे। सर्व मसाले जे आहेत म्हणजे ज्या सर्व चवी आहेत ह्या आपल्याला अगोदरच मिक्स करून घ्यायच्या। मग चवीनुसार साखर टाकली आणि पाण्याला छान उकळी आली आहे। मग थोडीशी कोथिंबीर, कारण की कोथिंबीरीचा फ्लेवर पण खूप छान येतो नाही का, त्यासाठी कोथिंबीरसुद्धा। आणि पाण्याला छान उकळी आल्यानंतर ही अशी भाजलेली शेव व्यवस्थित ढवळून घ्यायची, अगदी व्यवस्थित, कारण की ती थोडीशी राहू शकते, फुललेली असते ना म्हणून। आणि छान अशी व्यवस्थित ढवळायची, भाज्या वर खाली करायच्या। अगदी हलक्या हाताने हे काम केलं तर अतिशय उत्तम होतं। दिसायला पण बघा कसं टेम्पटिंग दिसतंय नाही का। आणि अशी उकळ आल्यानंतर झाकण ठेवायचं। एक 2-3 मिनटानंतर झाकण काढून बघायचं, पण पाणी थोडं सुकत आलं आहे, पण अजून जर असं सुकायची गरज आहे। कसा हा मोकळा मोकळा आणि छान असा झालेला आहे। हे बघा, आपण ढवळता ढवळताच पाणी वाफेच्या रूपात वरती गेलं आणि ती व्यवस्थित शिजलेली आहे। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।